माझ्या सर्व 2005 पूर्वी नियुक्त अन्यायग्रस्त पेन्शन पीडित बांधवांना नमस्कार. मित्रहो, आज म्हणजे दिनांक 5 मार्च 2026 रोजी आपण आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी, आपल्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आझाद मैदान मुंबई इथे एक मोठे आंदोलन ठेवलेले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने आपण आपल्यातले काही बांधव जे आपल्यात राहिलेले नाही त्यांना श्रद्धांजली सुद्धा देणार आहोत. मित्रहो, आपण एकूण 26,000 कर्मचारी, माफ करा 26,000 नाही, आपल्यातले आता काही राहिलेले नाही. म्हणजे मागच्या वेळी जे आंदोलनात होते आता यावेळी नाही ते, आणि खूप खेद आणि चिंताजनक बाब आहे. ही परिस्थिती आपल्यावर सुद्धा येऊ शकते. आज आपण आपल्या बांधवांना श्रद्धांजली देत आहोत. काही काळानंतर जर आपण जागे झालो नाही आणि या अन्यायाला वाचा फोडली नाही तर आपल्याला सुद्धा श्रद्धांजली देण्याची वेळ येईल. आपली सुद्धा, याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे की लोक आपल्याला सुद्धा श्रद्धांजली देतील. मित्रो, सध्या स्थितीमध्ये आपल्यावर जो अन्याय झालेला आहे याला वाचा फोडण्यासाठी आपल्याला एकजूट होणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हापर्यंत आपण आपली संख्या दाखवत नाही तेव्हापर्यंत हे शासन जागे होत नाही, लक्षात ठेवा. कारण की एक म्हण आहे, बाप दाखवणे तर श्राद्ध कर. मित्रो, हीच परिस्थिती तुमच्यावर माझ्यावर आलेली आहे. तिथे उपस्थितीत दाखवा नाही तर स्वतःचा श्राद्ध करा. इतकी वाईट परिस्थिती आहे, पण आपले लोक जागे होत नाही. त्यांना असं वाटतं की हे जे आंदोलन करू राहिले यांच्यामुळे आपल्याला पेन्शन भेटून जाईल, पण हे चुकीचं आहे. मित्र, जेव्हापर्यंत तुम्ही तुमची संख्या दाखवणार नाही तिथं आपल्याला पेन्शन भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला पेन्शन हवी असेल तर तुम्ही या, सहपरिवार या, मित्रांसोबत या आणि तिथं आपली उपस्थिती दाखवा. अरे, खूप कामं केलेली आहे आपण शासनासाठी. एक दिवस स्वतःसाठी काढा आणि या, तिथं आपली उपस्थिती दाखवा. मित्रहो, आपल्यावर अन्याय झालेला आहे, मी सांगितलेले आहे. अन्याय म्हणजे आपली नियुक्ती ही 2005 पूर्वीची आहे आणि आपल्याला नियमानुसार 1982ची पेन्शन लागायला पाहिजे. पण या शासन आणि त्यांचे अधिकारी यांनी आपल्यावर वेळोवेळी अन्याय केलेला आहे. आपल्यासाठी जो निकष लावलेला आहे यांनी, हा अत्यंत अन्यायकारक आहे. विशेष म्हणजे आपली नियुक्ती ही 2005 पूर्वीची आहे आणि 2005 पूर्वीची आहे आणि आपल्याला जसे वरिष्ठ श्रेणी आहे, निवड श्रेणी आहे, हे सगळे लाभ नियुक्ती दिनांकापासून मिळतात. जर आपल्या सेवेमध्ये खंड पडला असेल, समजा तुम्ही एखाद्या शाळेमध्ये रिझाईन केलं आणि 4 दिवसानंतर त्याच शाळेमध्ये पुन्हा तुमची नियुक्ती झाली तर याला खंड म्हणतात. तर तेव्हा खंड म्हणजे ब्रेक, आणि ब्रेक झाला तर आपली जी सेवा आहे ती ग्राह्य धरल्या जात नाही. जिथून नवीन नियुक्ती असते तिथून सेवा ग्राह्य धरली जाते. म्हणजे तेव्हा वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणी याचा सुद्धा लाभ भेटत नाही. मित्रहो, आपली नियुक्ती 2005 पूर्वीची आहे आणि सर्वांना वरिष्ठ श्रेणी पण भेटलेली आहे आणि निवड श्रेणीचा सुद्धा लाभ भेटलेला आहे. याचा अर्थ काय की आमच्या सेवेमध्ये खंड नाही. आमची सेवा जी आहे विनाखंड आहे आणि कुठेही ब्रेक भेटलेला नाही. आणि त्यामुळे आम्हाला या सगळ्या, म्हणजे वरिष्ठ श्रेणी असो, निवड श्रेणी असो, आणि जे जे आपल्याला लाभ आहे ते सगळे लाभ आपल्याला मिळालेले आहे. त्याचं कारण एकच आहे की आपल्या सेवेमध्ये खंड नाही. पण या अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे की आपली नियुक्ती दिनांक ही 2005 पूर्वीची न धरता
यांनी जेव्हा शाळा किंवा तुकडी 100% अनुदानावर येते तो निकष धरलेला आहे आणि ती आपली नियुक्ती दिनांक धरलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो? कोणालाही तुम्ही विचारू शकता. याचा अर्थ की तुम्ही जे 4-5 वर्ष सेवा केलेली आहे तिथून तुमचा खंड झालेला आहे आणि तुमची पुनर्नियुक्ती झालेली आहे जेव्हा 100% तुम्हाला ग्रँट भेटलेली आहे. पण हे शासन आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, आमच्या सेवा पुस्तकामध्ये कुठेही खंड नाही. आमची नियुक्ती ही 2005 पूर्वीची आहे. मग तुम्ही आमचा हा 100%चा निकष कसा काय लावता? जर आम्हाला खंड नाही तर जसं वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणी हे लाभ भेटतात तशी आम्हाला 1982ची जुनी पेन्शन हा सुद्धा लाभ मिळायला पाहिजे. मित्रहो, आपल्याला मुंबई उच्च न्यायालय यांनी सुद्धा 23 फेब्रुवारी 2025ला निर्णय दिलेला आहे. तो सुद्धा कर्मचाऱ्याच्या बाजूनी आहे. आत्ता 2 दिवसाअगोदर 26 फेब्रुवारी 2026ला आणखी एक औरंगाबाद उच्च न्यायालय, माननीय औरंगाबाद उच्च न्यायालय यांनी निर्णय दिलेला आहे. तो सुद्धा कर्मचाऱ्यांच्या बाजूनी आहे. याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्याची जी नियुक्ती आहे ती ग्राह्य धरायला पाहिजे आणि तोच निकष असलायला पाहिजे, कारण कर्मचाऱ्याच्या सेवेमध्ये खंड नाही. म्हणजे तुम्ही जे 100% हा निकष लावता हा चुकीचा आहे. या माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी त्या आदेशामध्ये, त्या निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. तरी हे शासन आणि त्यांचे हे भ्रष्ट कर्मचारी, अधिकारी, भ्रष्ट म्हणणार आहे खरंच. कारण की तुम्ही बघा, आता बुलढाण्यामध्ये कोषागार आहे, तिथं CBIची अँटी करप्शनची रेड पडली आणि हे जे अधिकारी आहे, शासनाचे अधिकारी, राजपत्रित अधिकारी यांच्यावर कारवाई झालेली आहे. तसंच नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये हे तुमचे जे अधिकारी आहे जे आमच्यावर अन्याय करतात यांच्यावर स्वतः SITची चौकशी सुरू आहे आणि हेच व्यक्ती आमच्यावर अन्याय करत आहे. अहो अधिकारी साहेब, आमची 2 नंबरची कमाई नाही, आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही. आम्ही न्यायाच्या बाजूनी आहे, आमची याच्यात काही चुकी नाही, तरी तुम्ही आमच्यावर अन्याय करता. आमचा दुसरा कोणताच सोर्स नाही. आम्ही विद्यार्थी घडवतो, आम्ही या देशाला घडवतो आणि तुम्ही आमच्यासोबत असा व्यवहार करता, असा अन्याय करता. 2005 पूर्वीची आमची नियुक्ती आहे, मग 1982ची जुनी पेन्शन आम्हाला का देत नाही? उच्च न्यायालय जे आहे, नागपूर उच्च न्यायालय, त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालय, त्याच्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालय यांनी सरळ कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. तरीही तुम्ही या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला जुमत नाही. याच्या मागे कारण काय साहेब? काय तुमची इच्छा आहे आम्हाला सांगा ना. तयार आहो आम्ही, सांगा आम्हाला काय इच्छा आहे तुमची. तुम्ही शासनाला दिशाभूल का करत आहात? मी ह्या राजपत्रित अधिकाऱ्यांना विचारू इच्छितो की तुम्ही शासनाची दिशाभूल करत आहात. आता औरंगाबाद उच्च न्यायालयाने दंडही लावलेला आहे 10,000 रुपयाचा. ती आपल्यावर परिस्थिती येऊ नये यासाठी आम्हाला न्याय द्या. आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी सभागृहामध्ये आपल्याला आश्वासन दिलं होतं. पवित्र सभागृह म्हणजे तिथली बोललेली गोष्ट जी आहे ती दगडावरची रेष असते. पण
काय झालेलं आहे तुम्हाला जर आठवत असेल तर हा व्हिडिओ बघा. एवढं सांगतो. हा, आणि मार्कंडेश्वर देवस्थानचं काम झालं पाहिजे. मी तिकडे जाऊन आलोय आणि त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत. आणि दुसरं ते एक मिनिट ते शिक्षकांचं राहिलं मगाच ते जुनी पेन्शन योजना जी आहे शिक्षकांची, टप्पा 2चं झालं त्यांनी सांगितलं, पण जुनी पेन्शन योजना जे 2026 आपले 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते जवळपास 20,000 आहेत. त्यांना पूर्णपणे सरकार मदत करणार. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आहे. पूर्णपणे सुप्रीम कोर्टामध्ये सरकार शिक्षकांच्या बाजूने जे जे काही करायला पाहिजे ते करणार आणि त्यांना त्याचा लाभ मिळणार. तुम्ही पवित्र सभागृहामध्ये 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसोबत आम्ही न्याय करू आणि न्यायालयामध्ये जी कागदपत्रे लागतील ती आम्ही पॉझिटिव्हली तिथं देऊ असं तुम्ही म्हटलेलं होतं. पण काय साहेब, तुमच्या पोटात एक राहतं आणि होटावर काही एक राहतं. तुम्ही पवित्र सभागृहामध्ये खोटं बोलता. आता खोटं बोलता कशासाठी बोलू राहिलो मी? जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय झाला तो कर्मचाऱ्यांच्या बाजूनी झालेला आहे, तरी सुद्धा तुम्ही या निर्णयाच्या विरोधात SPL दाखल केली. मग पवित्र सभागृहामध्ये खोटं कशाला बोलता हो साहेब? तो पवित्र सभागृह आहे. तुम्ही आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेत आहात आणि त्या व्यक्ती, ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे, त्यांची जागा काय आहे आम्हाला माहीत आहे आणि तुम्ही त्यांच्या नावावर खोटं बोलता. शिवसेना आमच्यासाठी भांडणारी, तुम्ही त्याचं नेतृत्व करत आहात आणि तुम्ही तुमच्या ओटात काय आणि पोटात काय, म्हणजे हा विरोधाभास काय आहे? पवित्र सभागृहामध्ये खोटं बोलता आणि आमची दिशाभूल करता साहेब. तुम्ही तर सांगितलं होतं की हत्ती गेला आणि शेपूट राहिली. आता मला सांगा साहेब, तुमच्या हत्तीची शेपूट किती मोठी आहे, निघूच नाही राहिली. आदरणीय शिंदे साहेब, तुम्हाला विनंती आहे की आम्ही मुंबईला दिनांक 5 मार्चला येऊ राहिलो. तिथं आमच्या आंदोलनाची दखल द्या आणि आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करा. ही विनंती, कळकळीची विनंती साहेब. मी हे ग्राह्य धरतो की हे तुम्हाला माहीत नाही की तुमच्या शासनानं किंवा तुमच्या अधिकाऱ्यांनी हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर SPL दाखल केली. बहुतेक तुम्हाला माहीत नसेल, असू शकते, कारण की मला शिवसेनेवर पूर्ण विश्वास आहे. आदरणीय बाळासाहेब हे आमचे पूजनीय आहे. त्यांच्या पावलावर चालणारे आपण, तुमच्यावर सुद्धा विश्वास आहे. पण तुमच्या अधिकाऱ्यांनी, जे करप्ट अधिकारी आहे ज्यांच्यावर SIT सुरू आहे, अशा अधिकाऱ्यांनी बहुतेक तुमची दिशाभूल केली असेल. म्हणून विनंती साहेब की या करप्ट अधिकाऱ्यांच्या बोलण्यावर येऊ नका. आमच्यावर अन्याय झालेला आहे, आमचा अन्याय दूर करा. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे. आपण कायदेतज्ञ आहात, आपल्याला कायद्याबद्दल पूर्ण माहिती आहे. आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत आणि आमचं आंदोलन हा शिक्षकांचं आंदोलन आहे. जे विद्यार्थ्यांना घडवतात ते देशाला घडवतात. देशाचं भवितव्य या शिक्षकांच्या हातात राहतं, हे लक्षात ठेवा. जर शिक्षण भेटलं नाही तर या देशाची प्रगती होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि आमच्यावर अन्याय होत आहे, आमचा कोणता दुसरा मार्ग नाही. आदरणीय मुख्यमंत्री साहेब,
तर आम्हाला पूर्ण आशा आहे की तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल घ्याल आणि आमच्यावर जो अन्याय झालेला आहे हा दूर कराल. धन्यवाद साहेब, धन्यवाद. आणि मित्रो, तुम्हाला कळकळीची विनंती, सरळ सांगितलेलं आहे की उपस्थिती दाखवा नाहीतर स्वतःचा श्राद्ध करा. ही वेळ तुमच्यावर आलेली आहे. सर्वांना म्हणतो की उद्या 5 मार्चला बिलकुल आपली संख्या तिथं दिसायला पाहिजे. जर तुम्ही संख्या दाखवली नाही तर मग श्रद्धांजलीचं असं कार्यक्रम आपण दररोज घेत जाऊ. बिलकुल. कारण की वय झालेलं आहे. घड्याळ आठवलं असेल, वेळ कोणासाठी थांबत नाही. तो कितीही मोठा नेता असो, कितीही कोणीही असो, पैसा असो, काही असो, पण वेळ थांबत नाही, काल थांबत नाही. हे लक्षात ठेवा. जे आलेलं आहे आपल्याकडे चालून, आपल्याला संधी मिळालेली आहे की आपण उपोषण करत आहोत, आपले जे बांधव सगळ्यांना संघटित करत आहात, ते स्वतःसाठी नाही करत, ते तुमच्यासाठी सुद्धा भांडू राहिले. पण तुमचा हा जो गैरसमज आहे की माझ्या एकट्याच्या न गेल्यामुळे काय होईल. तुम्हाला ती कथा माहीत आहे की एका राजाने डिक्लेअर केलं की एक रिकामी विहीर होती. प्रत्येकाने आपल्या घरातून 1 कप दूध त्या विहिरीमध्ये टाकायचं आहे रात्री, आणि सकाळी त्या विहिरीमध्ये पूर्ण दुधाने भरलेली असेल असं राजाचा कन्सेप्ट होता. पण तिथले जनता प्रत्येकाने हाच विचार केला, माझ्या एकट्याच्या न गेल्यामुळे काय होणार आहे. जेव्हा दुसऱ्या दिवशी राजा जेव्हा त्या विहिरीकडे बघायला गेला तर तिथं 1 थेंब दूध सुद्धा नव्हता. म्हणजे इतकं मोठं राज्य, पण तिथल्या प्रत्येकाने हाच विचार केला, मी एकटा नाही गेलो तर काय होणार आहे. आणि त्यामुळे ती विहीर रिकामी राहिली. असंच आपल्या आंदोलनाबद्दल सुद्धा आहे मित्रांनो. तुम्ही जो विचार करता की मी नाही गेलो तर काय होणार आहे, अरे तुमचं खूप महत्त्वाचं आहे, तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे, तिथं तुमचं डोकं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या येण्यामुळे पेन्शन भेटू शकते. जे आपले कर्मचारी रिटायर्ड झालेले आहेत त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या एकट्या येण्यामध्ये. ती चिमणीची तुम्हाला कथा सुद्धा माहीत आहे की एकदा वनात म्हणजे जंगलात आग लागली होती आणि चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन ते विझवण्याचा प्रयत्न करत होती. दिसायला अशक्य वाटत होतं, पण एका माकडाने त्याला विचारलं, का हो चिमणीताई, तुझ्या 1 थेंब पाण्याने हे आग विझणार नाही. चिमणीचं उत्तर होतं की हे मला माहीत आहे, पण मी इतिहासामध्ये माझं नाव येणार आहे की मी आग लावणाऱ्यामध्ये नव्हती तर आग विझवणाऱ्यामध्ये माझं उल्लेख केला जाईल. बघा बरं. तर मित्रहो, तुमची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. सगळे कामं धंदे सोडा आणि 5 मार्चला उपस्थित राहा. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.